तुम्ही जर खंयच्याय जागेर घर बांदतले तर त्या जाग्या खातीर पयलीं कलेक्टर वा डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान वचून सनद घेवची पडटा आनी जो प्लॉट आसा तो NA म्हणजे नॉन एग्रीकल्चरल करचे पडटा. जेन्ना तुमी एप्लिकेशन करता सनदा खातीर तेन्ना डेप्युटी कलेक्टर वा कलेक्टर तुमची जी फायल आसा ती फॉरेस्ट डिपार्टमेंट आनी मामलेदाराक धाडटा आनी तांचो रिपोर्ट येतकच मागीर तुमकां सनद दिवची काय ना हाचेर डिसिजन जाता. ह्या सगळ्या प्रोसेसाक खूब वेळ वयता. आमचे शेजारचे जे राज्य आहा महाराष्ट्र थंय तांणी आपलो लँड रेव्हेन्यू कोड जो आसा कायदो तितून एमेंड केला आनी अशें म्हटलां की सनद घेवपाची आतां कांयच गरज ना. जेन्ना तुमी प्लॅन एप्रुवला खातीर TCP म्हणा प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑथॉरिटी किंवा म्युनिसिपालिटी वा पंचायतीक दिता आनी तेजेर तो प्लॅन तुमचो बिल्डींग प्लॅन जर एप्रूव केलो तर इट शूड बी कन्स्टिट्यूट अशी तुमकां सनद मेळटली. म्हणजे सनद मेळ्ळ्या सारकी जाली आनीक सेपरेट डेप्युटी कलेक्टरार वचून थंय म्हयन्याच्या म्हयने वा वर्सभर सनदा खातीर कसलोच त्रास पडचो ना. ते एमेंडमेंट जे महाराष्ट्र गव्हर्मेंटान केलां तें सगळ्यान बरें आसा अशें म्हाका जाल्यार दिसता. आमी पळयता गोंयांत सरकार कितें कायदे हाडटा वा खंयचे प्रोजेक्ट हाडटा ते करचे न्हय म्हणून आंदोलनां जाता. पण असले बरे कायदे लोकांक जेचो फायदो जावं शकता अशें जेन्ना खंयचेय स्टेट इम्प्लिमेंट करता एनेक्ट करता तेन्ना तसलेच कायदे गोंयांत हाडचे जाय अशें तुमकां दिसना? खरें न्हय? तुमकां कितें दिसता?